घ्या स्मॅशर आपले 2 बॅट्समॅन आपण लगेचच पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो माईक चेक. फारच छान. आता आपण जी मॅच पाहिली अतिशय उत्कृष्ट अशी मॅच झाली. आता पुढची जी मॅच होणार आहे ती फक्त 3 ओव्हरची मॅच असणार आहे. कृपया दोन्ही संघांनी इकडे लक्ष द्यावे. पुढची जी मॅच आहे सामना आहे तो फक्त 3 ओव्हरचा सामना आहे. पहिलं षटक जे आहे ते फक्त पॉवर प्लेचं षटक असणार आणि पुढचे 2 षटकं जी आहेत ती नॉर्मल षटक असणार. 2 सलामीवीर बॅटर दोन्ही टीम्स आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. बघा प्रत्येक मॅच स्टार्ट होण्या अगोदर तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयरला कॉल द्यावा लागतोय. जशी मॅच तुमची टीम्स डगआउटमध्ये येते त्या एक्स्ट्रा प्लेयरने कॉम्बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड चालू राहण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयरला कॉल द्यायला जातोय. बघा क्रिकरोजवरती स्कोरिंग चालू आहे त्या कारणास्तव कुठेही चूक न होणं ही आपल्या 12th मॅनची जबाबदारी असते. त्या कारणास्तव विनंती केली जाते की आपण एक्स्ट्रा प्लेयर लगेचच पाठवायचं आहे. मीत नाईक भुईगाव ह्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी मेलविन ह्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. कृपया ह्याची नोंद असावी. मीत नाईक भुईगाव ह्यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी. मेलविनच्या षटकारासाठी फक्त मेलविनच्या षटकारासाठी कृपया सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पहिल्या चेंडूला लेफ्ट केलं. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू वाईटचा इशारा. रिव्ह रेफर केला गेलाय. चेक केलं जाईल. वाईट साठी रिव्ह रेफर केला गेलाय. चेक केलं जाते. एस्टल हा फार सुरेख गोलंदाज आहे आणि त्यांनी कुपारी समाजामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. वाघोलीकडनं तो प्रतिनिधित्व करतोय. अतिशय सुरेख असा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. अतिरिक्त धावेने संघाचा किनारा. विकेट कीपर का पुरेपूर सहारा मिळते हुए विकेट संबोधन गडीबाद. फारच छान गोलंदाजी एस्टल कडनं. सुरेख अशी गोलंदाजी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मध्ये टाकून चेंडू बाहेर काढण्यासाठी तो प्रसिद्ध आहे आणि अशाच प्रकारे लास्ट मॅच सध्या गोलंदाजी केली होती. ह्या मॅचमध्ये सुद्धा अतिशय चांगली अशी गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलमध्ये त्यांनी विकेट काढलेला आहे आणि आता आपल्या समोर येत आहे बंटी. बंटी हा फार सुरेख असा फलंदाज आहे. पाहूया तो कशी फलंदाजी करतोय. बंटी फर्नांडिस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जसं आपण उल्लेख केला की एक चांगला गोलंदाज दाखवून देत असताना की कशा प्रकारे टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा अपील केली जाते. यष्टीरक्षक गोलंदाज खूप चांगलं चेंडू हाताळलंय. पंचक्रोशीमध्ये बंटी आणि एस्टल. बंटी हा फलंदाजी करत आहे व एस्टल हा गोलंदाजी करत आहे. दोघेही फार प्रसिद्ध खेळाडू आहेत. बंटी हा सीझन खेळत आहे आणि त्या प्रकारे तो लेफ्ट आर्म गोलंदाजी करतो. स्लोवर सुद्धा टाकतो. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. पाहूया काय झालंय. आणि बंटी हा यष्टी हिट विकेट झालेला आहे बंटी आणि एस्टलनी अशी ते चांगली गोलंदाजी केलेली आहे. अतिशय चांगला असा
चेंडू टाकलेला आहे आणि त्या प्रकारे बंटी हा बाद झालेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. इकडे आमचे पराग सावे आणि आमचे तेजस यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बोळीन संघाचे ते अध्यक्ष आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आज इकडे आलेले आहेत. फार छान अशी गोलंदाजी एस्ट्रलकडनं. पराग सावे आणि तेजस यांना व्यासपीठावर यायची विनंती आहे. पराग सावे आणि तेजस यांना व्यासपीठावर यायची विनंती आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांना इकडे मानाने बोलवलेलं आहे. कृपया त्यांनी लवकरात लवकर इकडे यावे स्टेजवरती. पराग सावे व तेजस यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यावे. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. परागजी सावे आणि त्यांच्या जोडीने सहकारी आपणास तेजसची आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे आणि या संवेदी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला बॉल फील्ड केले, फेकी थोडीशी खराब आहे. एक सिंगल कंप्लीट केले गेले. बॅकअप करत असताना चुकी झाली. चुकीचं रूपांतर 1+1. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. नजर हटी, दुर्घटना घटी, हो नेहमी आपण ऐकत आलो. इथून बॉलवरती लक्ष नव्हतं, चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर. एक धाव देखील वेगाने धावून कंप्लीट केली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. खरंच छान. तुम्ही सांगितल्याप्रमाणे नजर हटी, दुर्घटना घटी. एक धाव होती परंतु मिस फिल्डिंगमुळे ह्या 2 धावामध्ये रूपांतर झालेलं आहे. अशाच प्रकारे जर धावा येत राहिल्या तर चांगली धावसंख्या उभारू शकते. हे आज आपण पाहिलेलं आहे. दुसरं षटक घेऊन ब्राझील आलंय. मेल्विनला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिलं षटक पॉवर प्ले षटक आहे. आता इथून येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. स्मॅशर मागच्या मॅचमध्ये थोडासा खराब खेळ दिसला होता. 24मध्ये फक्त 16 धावा झाल्या होत्या. त्या कारणास्तव या मॅचमध्ये त्यांना देखील मध्ये विजय संपादन करणं गरजेचं आहे. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागत असताना चेंडू मागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. ब्राझीलने मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगलं षटक हाताळलं होतं पॉल पॅन्थरसाठी. पॉल पॅन्थरने गोलंदाजी करत असताना दोन्ही मॅचमध्ये 30च्या आत धावफलक ठेवलं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सर्कलच्या खालती काही चूक न करत असताना टिपला झेल. विकेटचं पतन. गडी बाद. फारच छान असा झेल पकडलेला आहे. फारच छान. एक ओव्हर व 2 चेंडूमध्ये फक्त 5 धावा गेलेल्या आहेत आणि त्याच प्रकारे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी फिल्डिंग संघांनी केलेली आहे. पाहूया आता ते काय करतायत. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 5 धावा आहेत. पॉल पॅन्थरने आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. इथून या 3 षटकांच्या मॅचमध्ये येणाऱ्या 18 चेंडूमध्ये स्मॅशर किती पर्यंत पोहोचू शकतो.
नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. नो +1 2 धावा ऍड होत असताना 7 धावा. या पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे. फ्री हिट बेनी स्ट्राईक वरती येतोय. फ्री हिट वरती हिट करण्याचा प्रयत्न नाही केला. बॅटचा फेस ओपन करत असताना मात्र दिशा दाखवली. एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा आहेत. संत गतीने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडीशी आक्रमकता दाखवावी लागणार आहे. अशा पुन्हा एक धाव. अशा प्रकारे धावसंख्या जी आहे ती 25 सुद्धा पार होणार नाही. तर चांगली अशी फलंदाजी दाखवावी लागणार आहे आणि उत्कृष्ट अशी धावसंख्या उभारावी लागणार आहे. नक्की इथून आक्रमक खेळ देखील करणं गरजेचं आहे. धावफलकाला गती देणं देखील गरजेचं आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड नाही करता आलं. सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड केले. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 1/10 सिंगलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 10 धावा आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या जी झालेली आहे ती 10 धावा. 3 गडी गारद झालेले आहेत. पाहूया आता काय होतंय. मिस्टर स्टोक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जेल. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. 10 धावा. नील हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. तिसरं षटक घेऊन पाहूया काय करतोय. अतिशय चांगली केलेली आहे आणि
मिल्टन डाबरे. मिल्टन डाबरे हा पुढील फलंदाजीसाठी येत आहे. पाहूया आता काय होतंय. 3 चेंडूमध्ये 4 धावा व 1 गडी गारद झालेला आहे. पाहूया आता पुढचा चेंडू घेऊन येत आहे डिमेलो. अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. चार चेंडूमध्ये 4 धावा. पाहूया काय होतंय पुढे. 4 चेंडूमध्ये 4 धावा व 1 गडी गारद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. 13 चेंडूमध्ये 10 धावाची आवश्यकता. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला व हा सुद्धा निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. फक्त पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिलेल्या आहेत आणि धावसंख्या जी आहे ती 4, 1 गडी गारद. येणारे 12 चेंडूमध्ये 10ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर का पाहायला गेलं मात्र 4 धावा आहेत. इथून ही मॅच आता थोडंसं आपण जर का विचार केला, स्मॅशर देखील मॅचमध्ये येणं जाणतं. पॉल पॅन्थरला इथून धावा येणं गरजेचं आहे. जर का हे षटक 3 ते 4 धाव्यांचं आलं तर पॉल पॅन्थरसाठी अडचणी वाढतील आणि स्मॅशर पूर्णपणे मॅचमध्ये येऊ शकतात. 12 मध्ये 10ची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आले. काही न चूक करत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला गेलाय. विकेटचं पतन. गडीबाद. सीझर डिकुना यांच्याकडनं आम्हाला फार अपेक्षा होत्या, परंतु अशा प्रकारे हा झेलबाद झालेला आहे सीझर डिकुना. पाहूया आता नवीन फलंदाज कोण येतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट पतन. इथून पॉल पॅन्थरसाठी अडचणी वाढत चालल्या आहेत. धावा नाही बनत आहे. धावफलकाचा विचार केला तर 4. एक लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होऊ शकते का. इथून दुसरं षटक मेल्विनला हाताळत असताना येणारे 5 चेंडू मॅच मध्ये आणू शकतात. ऑफसाईडला हलक्या हाताने केलं. एक सिंगल वेगाने कंप्लीट केले गेले. बॉल अजूनही हातामध्ये नाही येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. 10 मध्ये 8ची गरज. सिंगल डबलने देखील हा फासला क्लिअर करता येईल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट येत आहेत. हे आतापर्यंत अडचण आहे. या मॅच मध्ये मेल्विन पुन्हा एकदा स्मॅशरला आणू शकतो का. येणारे 4 चेंडू. ऑन साइडला फटका खेळलाय. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केले. फेकी केले. आता या स्टॅन वरती बॉल नाही लागला असं पंचांनी सांगितले. एक धाव कंप्लीट केली गेली. गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकाचा साथ असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर का लो स्कोरिंग मॅच मध्ये यायचं असेल तर अशा प्रकारचे विकेट घेणं गरजेचं आहे. मॅच मध्ये येण्यासाठी तुम्हाला इथून क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाची साथ देणं गरजेचं आहे. 9 मध्ये 7 धावेची गरज.
फारच छान, एक धाव मिळालेली आहे. पाहूया आता काय होतंय. 8 चेंडूमध्ये 6 धावाची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 6 धावाची गरज. अतिशय चुरशीचा हा सामना चाललेला आहे. लेग साईडला मारलेला आहे, परंतु एक धाव ही डिक्लेअर भेटलेली आहे. 7 चेंडूमध्ये 5 धावाची आवश्यकता. 7 चेंडूमध्ये 5 धावाची आवश्यकता. काहीच जोखीम घेण्याची गरज नाही. सिंगल डबलनी ह्या धावा होत आहेत. पाहूया काय होतंय आता. पायावरचा बॉल ऑलसाईडला फ्लिक केला. एक सिंगल वेगाने धावून कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. मॅचचं इक्वेशन 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत. येणाऱ्या 6 मध्ये 4 ची गरज आहे. वळूया डीजेकडे. ऐके एक सुमधीर संगीत आणि शेवटचं षटक घेऊन येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. रल्स्टन आलं शेवटचं षटक घेऊन. सहा मध्ये 4 ची गरज. मिल्टन डाबरे आणि स्टॅनलीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सहा मध्ये 4 ची गरज. यानंतर होणारी मॅच मायकल वॉरियर विरुद्ध पीटर स्टायकर. मायकल वॉरियरने टॉस जिंकत असताना प्रथमतः बॅटिंग निवडली. स्टॅनली डिमेलो आणि मिल्टन डाबरे 2 फलंदाज आहेत. 6 मध्ये 4 ची गरज. पहिला चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही पोचू शकले. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 5 मध्ये 3 ची गरज. स्मॅशरच्या बाजूने आपण जर का विचार केला दोन्ही मॅचमध्ये त्यांना 20ला टच नाही करता आलं. अडचण राहिली संपूर्ण पण मॅचमध्ये जर का पाहायला गेलं. धावफलक मनासारखं सेट नाही करता आलं. सर्कलच्या डोक्याच्या वरतून फटका खेळलाय. एक धाव वेगाने धावून कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट केली गेली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. तिसरी धाव घेतली जाते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल येत असताना झाला उशीर. मॅच फिनिश. हार्ड लक टीम. स्मॅशरला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. विजेता संघ पॉल पॅन्थर संघाचे खूप खूप अभिनंदन. स्टॅनीजी लोपेस साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. नील डाबरे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नील आपण यायचंय. सकाळपासून ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती